पुढची बातमी बघूयात। माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेने मागील 4 वर्षात तुरुंगामधून तब्बल 708 अर्ज दाखल केले आहेत। पोलिसांनी मागितलेल्या माहितीला तुरुंग प्रशासनाने उत्तर दिलंय। बऱ्हाटेने 2022 मध्ये तब्बल 397 तर 2023 मध्ये 184 अर्ज केलेत। याशिवाय केंद्र आणि राज्यामधले मंत्री, पोलीस अधिकारी, सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने सुद्धा अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय। दरम्यान रवींद्र बऱ्हाटेने उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलाय, पण पुणे पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध दर्शवलाय। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। मंदार, काय नेमकं हे प्रकरण आहे? माहितीच्या अधिकाराचा कसा उपयोग आणि कसा दुरुपयोग होऊ शकतो हे रवींद्र बऱ्हाटे एक उत्तम उदाहरण आहे। माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून रवींद्र बऱ्हाटे काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये अतिशय चर्चेमध्ये आले, त्यांचं कौतुक झालं। त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देखील रवींद्र बऱ्हाटे यांच्यासोबत काही प्रकरणं हाताळली। मात्र जेव्हा रवींद्र बऱ्हाटे यांच्याकडून या माहितीच्या अधिकाराचा गैरउपयोग सुरू झाला, तेव्हा या रवींद्र बऱ्हाटे यांच्यावरती आरोप लागले, ते म्हणजे खंडणीचे, अपहरणाचे, फसवणुकीचे आणि असे 16 गुन्हे त्यांच्यावरती नोंद करण्यात आले। त्यांच्यावरती मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि छत्रपती संभाजीनगरच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली। हे घडलं 2021 मध्ये। त्याआधी रवींद्र बऱ्हाटे 1 वर्ष फरार होते। मात्र 2021 ला अटक झाल्यानंतर देखील रवींद्र बऱ्हाटेंनी या माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून माहिती मागवणं थांबवलं नाही आणि गेल्या 4 वर्षांमध्ये तब्बल 708 अर्ज त्यांनी या माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून केलेले आहेत आणि याच त्यांनी केलेल्या 708 अर्जांची माहिती पुणे पोलिसांनी तुरुंग प्रशासनाकडून मागवली आणि या माहितीचा उपयोग आता पुणे पोलीस त्यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी करणार आहेत। कारण रवींद्र बऱ्हाटेंनी जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय आणि पुणे पोलीस या 708 अर्जांची माहिती न्यायालयामध्ये देणार आहेत आणि असं सांगणार आहेत की रवींद्र बऱ्हाटेंना जर जामीन मिळाला तर पुन्हा ते आणखी काही अर्ज करू शकतील किंवा ते तुरुंगामधून बाहेर येऊ शकतील। मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।